पवार घराण्याचा पॉवर घोटाळ्याच्या शॉवरखाली हल्ली भिजला आहे, आपल्याला ठाऊक आहे. आणि त्याला सुकवण्यासाठी अजित पवारांनी पत्रकारांपुढे कोणता एक्का फेकला. बारामतीची बातमी आली की अख्ख्या महाराष्ट्राला एक प्रकारचा हुरूप येतो. तुम्हाला ठाऊक असेल, अजित पवारांच्या मुलाने म्हणजेच पार्थ पवार याने 1800 कोटींची जमीन फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर विकत घेतली. सगळीकडे बातम्या आल्या, आपण वाचल्या, ऐकल्या, बघितल्या असतील. नंतर तो मी नव्हेच ही भूमिका घेऊन आता अजित पवार चक्क अधिकाऱ्यांवरच या गैरव्यवहाराचं, या घोटाळ्याचं खापर फोडत आहेत. मजेदार आहे. तुम्ही काय त्यांनी म्हटलं नागपूरच्या अधिवेशनामध्ये ते बघा. ते म्हणतात, ज्यावेळी हा व्यवहार झाला होता तेव्हा जे कुणी अधिकारी होते त्यांनी ते कागदपत्र व्यवस्थित तपासलं असतं, ते कागदपत्रे तपासले असते तर पुढे असा गैरव्यवहार, असा घोटाळा झालाच नसता. वा दादा, स्वतःच्या पोराची चोरी झाकझूक करण्यासाठी तुम्ही जी बुद्धी वापरत आहात, जी बुद्धी तुम्ही पणाला लावली आहे, तुमच्या बुद्धीचीच खरं तर कीव येत आहे. आणि तुमची काळजीही वाटते की पुढे काय होईल. म्हणजे तुमचं म्हणणं हे आहे की माझा मुलगा तुमच्या घरी चोरी करायला आला तर तुम्ही सावध का नव्हते, तुम्ही हुशार का नव्हते, तुम्ही तुमच्या दाराला तुम्ही तुमच्या दारावर पहारा का दिला नाही. पहारा दिला असता तर माझा मुलगा तुमच्या घरात घुसलाच नसता. तुमचं घर सुरक्षित नाही, तुमच्या घराला कुलूप नाही, घर उघडं दिसलं त्याला तर तो घुसला, त्याने चोरी केली, त्याची काय चूक आहे. अशा प्रकारे हास्यास्पद उत्तर अजित पवारांनी दिलं आहे. मंडळी, अजित पवार ज्या पद्धतीने घडलेल्या घटनेवर पांघरून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत ते अतिशय हास्यास्पद आहे आणि चीड आणणारं देखील आहे. अरे, जे कोणी अधिकारी तुमच्या जमीन व्यवहाराच्या वेळी ड्युटीवर होते, त्या कार्यालयात होते, त्यांची काय ताब की ते तुमच्या मुलाला अडवतील किंवा मार्गदर्शन करतील. त्यांची काहीच हिंमत नाही, काहीच शक्ती नाही. तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, तुम्ही अर्थमंत्री आहात, तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री देखील आहात. मग काय मजाल आहे कुण्या अधिकाऱ्याची तुमच्या मुलाला तो अडवेल. काहीतरी बोलून टाइमपास करण्याचे दिवस आता गेले. अजितदादा पवार, प्रकरण कोर्टात जाणार आहे आणि अंजली दमानिया तुमच्या मागे हात धुवून लागल्या आहेत, हे लक्षात घ्या. अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, जे अधिकारी तुमची मालमत्ता वाढवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करतात, तुमची सत्ता असली की त्याच अधिकाऱ्यांवर खापर फोडलं म्हणजे तुम्ही एकदाचे मोकळे, असं तुम्हाला जर का वाटत असेल तर वाटू द्या, कारण सत्ता तर आहेच, यात कुणाचं दुमत नाही.